Hello friends, welcome to ABS IT Education. This is Ashok Sadavare. In the session 3 of Advanced Programming in PHP and MySQL, we discuss about output statements in the PHP, variable declaration usage in the PHP, scope and lifetime of variables in the PHP, and typecasting, testing the value of variable and defining the constants. Let's see output statements in the PHP. So PHP provides echo function and print underscore r function for the output statements as output statement. So we can print or we can display the data of the variable or value of the variable or some string to the output screen using these functions. Let's see difference between these functions. So echo and print are called language constructs and the print underscore r is called a function. Okay, so echo has no return value. म्हणजे काय, इको फंक्शन तुम्ही यूज करताय, इको वापरताय त्यावेळेस तो व्हॅल्यू काय तुम्हाला रिटर्न करत नाही. बट द प्रिंट हॅज अ रिटर्न व्हॅल्यू ॲज अ 1. म्हणजे आफ्टर प्रिंटिंग जे व्हॅल्यू तुमचे डेटा डिस्प्ले झाल्यानंतर तो तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करत असतोय 1. कोण? प्रिंट. इको डज नॉट हॅव रिटर्न अ व्हॅल्यू. इको कॅन टेक मल्टिपल पॅरामीटर्स सेपरेटेड बाय कॉमा, वेल प्रिंट कॅन टेक ओनली 1 पॅरामीटर. ओके, म्हणजे इको थ्रू तुम्ही काय करू शकताय, एकापेक्षा जास्त स्ट्रिंग्स किंवा व्हॅल्यूज तुम्ही डिस्प्ले करू शकताय, प्रिंट करू शकताय थ्रू द कन्सोल. पण प्रिंटनं काय करू शकताय, ओनली 1च व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू तुम्ही ॲट अ टाइम डिस्प्ले किंवा प्रिंट करू शकताय. सो इको इज अ फास्टर दॅन प्रिंट. So what is the use of print underscore r function? So print underscore r is a function which returns about given variable or array in a human readable form. म्हणजे एखादा ॲरे असेल तुमच्याकडे तर तो ॲरे ह्युमन रिडेबल फॉर्मसाठी मध्ये या रूपांतरमध्ये तो कन्वर्ट करून तुम्हाला डिस्प्ले करत असतो. म्हणजेच काय, एलिमेंट्स कोणते आहेत आणि त्या प्रत्येक एलिमेंटचे इंडेक्सेस काय आहेत हे सगळे इंडेक्स आणि विथ एलिमेंट त्याच्या व्हॅल्यूज, त्या एलिमेंटची व्हॅल्यू हे तुम्हाला रिटर्न करत असतोय कोण? प्रिंट अंडरस्कोर आर. ओके, सो इको फंक्शननं तुम्ही डिस्प्ले करू शकताय किंवा प्रिंट फंक्शननं तुम्ही डेटा डिस्प्ले करू शकताय आणि ॲरेज किंवा व्हेरिएबलमध्ये इन्फॉर्मेशन आहे ती ह्युमन रिडेबल फॉर्मॅटमध्ये डिस्प्ले करण्यासाठी प्रिंट अंडरस्कोर आर हे फंक्शन दिलेलं आहे. ओके, सो त्याचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण. लेट्स सी द एक्झाम्पल ऑफ दिस इको प्रिंट अँड प्रिंट आर फंक्शन. ओके, ऑलरेडी मी झॅम सर्व्हर ओपन केलेला आहे, अपाची सर्व्हर वेब सर्व्हर स्टार्ट केलेला आहे. ओके, सो डायरेक्टली मी विंडोज एक्सप्लोरर ओपन करतोय. या फाईल्स आहेत तयार केलेल्या. चेक करूया आपण प्रिंट PHP. सो प्रिंट PHP फंक्शन आहे, सॉरी फाईल आहे मी तयार केलेली, त्याच्यामध्ये कोडिंग हे असणार आहे. ओके, सो PHP स्टार्ट्स विथ दिस टॅग अँड एंड विथ दिस टॅग. ओके, याच्यामध्ये मी इको फंक्शन फर्स्टली इको वापरलेला आहे आणि तो काय करतोय, मी नंबर ऑफ पॅरामीटर मी त्याला पास केलेलं आहे. फर्स्ट पॅरामीटर इज अ आदित्य स्ट्रिंग कॉमा, सेकंड पॅरामीटर इज अ सुनील स्ट्रिंग आणि या सुनील स्ट्रिंगच्या अंडर मी BR टॅग यूज केलेला आहे. सो BR टॅगचा पर्पज काय, लाईन ब्रेक. सो HTMLचे टॅग तुम्ही यामध्ये एम्बेड करू शकता. ओके, सो फर्स्ट इट विल डिस्प्ले आदित्य, देन इट विल डिस्प्ले सुनील. ओके, दिस इज द यूज ऑफ इको फंक्शन. सो इको फंक्शन कॅन हॅव मल्टिपल पॅरामीटर सेपरेटेड बाय कॉमा ऑपरेटर. ओके, सेकंड आहे प्रिंट. सो प्रिंटनं तुम्ही काय करू शकता, व्हॅल्यू प्रिंट करू शकता, डेटा डिस्प्ले करू शकता, सेम ॲज अ इको. ओके, बट प्रिंट कॅन टेक ओनली 1 पॅरामीटर, म्हणजे एकच पॅरामीटर तुम्ही पास करू शकता. सो या ठिकाणी मी राम हा पॅरामीटर पास केला आहे आणि आणखी एक स्ट्रिंग पास करतोय, पण कॉन्कॅटनेट करून पास करतोय. म्हणजे मी काय करतोय, राम ही एकच स्ट्रिंग ॲक्च्युली पास करतोय. ओके, किंवा असं तुम्ही करू शकता. ठीक आहे, राम BR म्हणजे मी ॲट अ टाइम एकच स्ट्रिंग पास करतोय प्रिंटला. पण इको कॅन टेक मल्टिपल पॅरामीटर्स बट प्रिंट कॅन टेक ओनली 1 पॅरामीटर. ओके, नेक्स्ट आहे आपला प्रिंट अंडरस्कोर आर फंक्शन. सपोज माझ्याकडे ॲरे आहे, ॲरे कॅन बी क्रिएटेड युजिंग ॲरे कीवर्ड. ओके, 10 20 30 40 ह्या एलिमेंट्स आहेत ॲरेमध्ये आणि तो कोण होल्ड करतोय, N हा ॲरे. त्या ॲरेचं नाव काय, N. सो ह्या ॲरेमधले कंटेंट मला शो करायचे, डिटेल्स इन्फॉर्मेशन शो करायचं आहे इन ह्युमन रिडेबल फॉर्मॅट. त्यासाठी मला वापरायचं आहे प्रिंट अंडरस्कोर आर फंक्शन. सो याला पास करा नेम ऑफ द ॲरे.
ओके. कंपल्सरी तुम्हाला व्हेरिएबल असेल किंवा ॲरे असेल डॉलर साइन यूज करायचंच आहे. सो डॉलर साइन नेम ऑफ द ॲरे इज इक्वल टू ॲरे इन ब्रॅकेट एलिमेंट्स. ओके. So it will display the array, details about the array in a human readable format. That is a print R function. Let's see output of this program. So name of the program is print.php. Okay. So it will display the first echo statement, display the Aditya and Sunil string. Okay, 2 parameters. Next is a print. It will display the Ram as a string print. And third is a print underscore R. So it will display the contents of the array in a human readable format. That is, at the 0 index having value 10, at the 1 index having value 20, at the 2 index having value 30, and 3 index having value 40. It will display the array in the human readable format. Okay, this is the use of echo, print and print underscore R function. Okay, म्हणजे हा डिफरन्स आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे व्हेरिएबल डिक्लेरेशन इश्यूज इन PHP. म्हणजे PHP मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करताना काय प्रिकॉशन घ्यायला लागेल तुम्हाला, काय इश्यूज येतात त्याच्यामध्ये. सो PHP मध्ये जेवढे व्हेरिएबल्स असतील ते डॉलर साइनच तुम्हाला डिक्लेअर करायला लागतील. सो ऑल व्हेरिएबल्स डिनोटेड विथ लिडिंग डॉलर साइन ओनली. व्हेरिएबल कंपल्सरी तुम्हाला जिथे जे या ठिकाणी व्हेरिएबल यूज करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्हेरिएबलच्या पुढे डॉलर साइन कंपल्सरी लिहायला लागेल. ओके. सो व्हेरिएबल नेम्स मस्ट स्टार्ट विथ द लेटर ऑर द अंडरस्कोर. म्हणजे व्हेरिएबलचं नाव देताना तुम्ही लेटरनं स्टार्ट करायला पाहिजे. ओके, अल्फाबेटनं स्टार्ट करायला पाहिजे किंवा अंडरस्कोर हा कॅरेक्टर तुम्ही स्टार्टिंगला यूज करू शकता. ओके. सो इट कॅनॉट स्टार्ट विथ नंबर ऑर अदर स्पेशल सिम्बॉल्स. म्हणजे व्हेरिएबलचं नाव हा नंबरनं स्टार्ट करता कामा नये किंवा अदर स्पेशल सिम्बॉल्स तुम्ही यूज करायचे नाहीत. सो इट शुड बी स्टार्ट विथ द लेटर ऑर अंडरस्कोर. ओके. देन कंटेंट्स अल्फान्यूमरिक कॅरेक्टर और अंडरस्कोर. आता त्याच्या नावामध्ये तुम्ही नंतर अल्फान्यूमरिक वापरू शकताय किंवा अंडरस्कोर्स वापरू शकताय किंवा डिजिट पण वापरू शकता. पण स्टार्टिंगला लेटर पाहिजे किंवा अंडरस्कोर पाहिजे, ही कंडिशन आहे व्हेरिएबलचे नाव देताना. सो व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे एखादा व्हेरिएबल मी कॅपिटल एक्स घेतलेला आहे, एक्स इक्वल टू कॅपिटल एक्स इक्वल टू 10, आणि नंतर मी वापरताना यूज करतोय स्मॉल एक्स. तर कॅपिटल एक्स आणि स्मॉल एक्स काय असणार आहे यामध्ये डिफरंट असणार आहे. ओके. So variables are case sensitive. Okay. Then PHP is called loosely typed scripting language. Why it is called loosely typed scripting language? Because you do not need to define or classify the data types of the variables. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करताना, व्हेरिएबल यूज करताना सुरुवातीला तुम्हाला त्याचा डेटा टाईप मेन्शन करायची गरज नाही आहे. ज्या टाईपची तुम्ही व्हॅल्यू असाइन करताय त्या टाईपच तो व्हेरिएबल कन्सिडर करतोय PHP ॲट द रन टाइम. सो रन टाइम PHP चेक रन टाइम डेटा टाइप ऑफ दॅट व्हेरिएबल. ओके. सो PHP इज अ डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज. PHP ही डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज आहे. ओके. इट चेक द टाइप ऑफ व्हेरिएबल ॲट रन टाइम. म्हणजेच काय, याला डायनॅमिकली टाइप्ड का म्हणलंय, जेवढे व्हेरिएबल घेतले असतील तो काय करतोय त्यांचे टाईप रन टाईमला चेक करतो. म्हणजे प्रोग्राम एक्झिक्युशनला चेक करत असतोय की कोणता व्हेरिएबल आहे आणि कोणत्या टाईपचा. इट डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल. ओके. म्हणजे जे व्हेरिएबल जी व्हॅल्यू तुम्ही असाइन करताय व्हेरिएबलला तोच त्याचा डेटा टाईप असं कन्सिडर करणार ॲट द रन टाईम. सो इट इज कॉल्ड डायनॅमिकली टाइप्ड लँग्वेज. द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज द व्हॅल्यू ऑफ इट्स मोस्ट रिसेंट असाइनमेंट. म्हणजे शेवटी लास्टला तुम्ही जी काही व्हॅल्यू दिली असेल व्हेरिएबलला तीच त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असणार आहे. वरती सपोज दिलाय एक्स इक्वल टू वेलकम, डबल कोटमध्ये दिलेलं आहे, स्ट्रिंग असाइन केले, नंतर दिलाय एक्स इक्वल टू 10. सो 10 इज व्हॅल्यू कन्सिडर करणार आणि त्यावेळी एक्स कन्सिडर करणार ॲज अ इंटिजर, नॉट अ स्ट्रिंग. ओके. सो PHP सपोर्ट्स इम्प्लिसिट टाइपकास्टिंग. ओके. सो PHP सपोर्ट्स व्हॉट इम्प्लिसिट टाइपकास्टिंग. म्हणजे सपोज एखादा व्हेरिएबल फ्लोटचा आहे आणि एखादा व्हेरिएबल इंटिजरचा आहे आणि त्यांची ॲडिशन करत असतील तर रिझल्ट तुमचा कसा असणार आहे, ॲज अ फ्लोट. ओके. तर तुम्हाला डेटा टाईप कास्टिंग करायची काही गरज नाही. तो ऑटोमॅटिकली काय करेल, तुम्हाला रिझल्ट फ्लोटमध्ये देईल. ठीक आहे. सो इट सपोर्ट्स इम्प्लिसिट टाईप कास्टिंग, ऑटोमॅटिकली कन्वर्टिंग टाईप फ्रॉम वन टू अनदर टाईप इफ व्हेनेवर नेसेसरी. ज्यावेळेस त्याला वाटेल की या टाईपमधून डेटा टाईप चेंज करायचा आहे, एखाद्या व्हेरिएबलचा टाईप चेंज करायचा आहे,
तर तो ऑटोमॅटिकली चेंज करेल. आता ह्याच्यामध्ये दोन टाईपने व्हेरिएबल तुम्ही करू शकता. एक म्हणजे नॉर्मल व्हेरिएबल असतो आणि एक सेकंड इज अ रेफरन्स व्हेरिएबल. नॉर्मल व्हेरिएबल कशाला म्हणतोय? ज्या व्हेरिएबलच्या पुढे सिंगल डॉलर साइन यूज करताय त्याला म्हणतोय आपण नॉर्मल व्हेरिएबल. सो नॉर्मल व्हेरिएबल काय करेल? इट होल्ड्स द व्हॅल्यू ओनली. ओके, इट स्टोअर्स द व्हॅल्यू ओनली लाईक स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोट. म्हणजे या टाईपचेच व्हॅल्यू तो होल्ड करतोय म्हणून याला म्हणतोय आपण नॉर्मल व्हेरिएबल. सेकंड व्हेरिएबल आहे तो रेफरन्स व्हेरिएबल. म्हणजे तुम्ही रेफरन्स व्हेरिएबल PHP मध्ये क्रिएट करू शकता. ते कसं करणार? तर युजिंग डबल डॉलर साइन. डबल डॉलर साइन यूज करा व्हेरिएबलच्या पुढे, तो त्याला म्हणतोय आपण रेफरन्स व्हेरिएबल. दॅट इज इट स्टोअर द व्हॅल्यू ऑफ द अनदर व्हेरिएबल इनसाइड इट. म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू तो होल्ड करतोय. कळलं? सो इट होल्ड द व्हॅल्यू ऑफ द अदर व्हेरिएबल इनसाइड इट. इट इज कॉल्ड रेफरन्स व्हेरिएबल. Okay, so normal variable hold the values like string, integer, and reference variable holds the value of other variable inside it. Okay, so let's see the example of this reference variable. So here या ठिकाणी बघा x is a normal variable. Okay, because कारण का एक्सच्या पुढे मी सिंगल डॉलर साइन यूज केला आहे. सो एक्स होल्ड द दिस स्ट्रिंग, दॅट इज फन स्ट्रिंग. म्हणजे एक्सला मी व्हॅल्यू असाइन केली आहे ही फन. ओके, सेकंड एक्स मी घेतलेला आहे. म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे? एक्सच्या पुढे मी लिहिलं आहे डबल डॉलर साइन आणि त्याची व्हॅल्यू दिली आहे 1 2 3 4 5 इंटिजर व्हॅल्यू दिलेली आहे. आता या ठिकाणी काय होईल? आता या ठिकाणी एक्स असणार आहे काय? इट इज अ रेफरन्स. कुणाला रेफर करणार? या फनला. म्हणजे काय होईल? व्हॉट इज डॉलर एक्स? डॉलर एक्स म्हणजे काय? फन. सो डॉलर फन होईल या ठिकाणी. डॉलर फन हा व्हेरिएबल क्रिएट होणार आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे 1 2 3 4 5. ओके, म्हणजे या ठिकाणी डॉलर एक्स दिलाय. या ठिकाणी डॉलर एक्सची किंमत काय? फन. मी या ठिकाणी पुट करतो डॉलर एक्सची व्हॅल्यू असणार आहे फन, डबल कोटमध्ये फन. आता डबल कोट फन हा एक व्हेरिएबल तयार होईल, त्याचा रेफरन्स होणार व्हेरिएबल आणि तो काय व्हॅल्यू रेफर करेल? 1 2 3 4 5. चेक करा. फर्स्ट मी सांगितले काय? इको डॉलर साइन एक्स. सो एक्सची व्हॅल्यू इथं डिस्प्ले होईल फन. नेक्स्ट सांगितले काय? इको डॉलर डॉलर एक्स. सो डॉलर डॉलर एक्स मीन्स व्हॉट? फन. डॉलर एक्स मीन्स व्हॉट? फन. आणि याच्या पुढे काय आहे? डॉलर. सो डॉलर फन मीन्स मला व्हॅल्यू मिळेल काय? 1 2 3 4 5 या ठिकाणी. ओके, यू कॅन राईट दिस स्टेटमेंट ॲज दिस, लाईक दिस. दॅट इज अ डॉलर in curly bracket $x curly bracket close. Both are similar statements. So both output of these both statements is the same value, that is 1 2 3 4 5. नेक्स्ट या ठिकाणी म्हणलं इको डॉलर फन. सो फन इथं मी व्हेरिएबल घेतलाय का कुठे डिक्लेअर केलाय का? नाही, दिसत नाही. पण या ठिकाणी तो व्हेरिएबल ॲज अ रेफरन्स व्हेरिएबल आला असते. सो डॉलर एक्सची व्हॅल्यू काय? फन. या ठिकाणी फन येईल आणि डॉलर फन याची व्हॅल्यू असणार आहे 1 2 3 4 5. म्हणजे या तिन्ही स्टेटमेंटचं आउटपुट काय असणार आहे? 1 2 3 4 5. ओके, सो दिस इज कॉल्ड रेफरन्स व्हेरिएबल. ओके, आउटपुट चेक करूया त्याचा. ओके, सो फर्स्ट डॉलर एक्स आउटपुट आलं फन. नेक्स्ट दिलेलं आपण डॉलर डॉलर एक्स आउटपुट आलं 1 2 3 4 5. त्याच्यानंतर लिहिलं आहे डॉलर इन कर्ली ब्रॅकेट डॉलर एक्स, त्याचं पण आउटपुट ते चाललेलं आहे. आणि लास्ट आलेलं आहे डॉलर फन, त्याचं पण आउटपुट हे झालं आहे. सो बोथ दीज 3 स्टेटमेंट्स आर सेम. ओके, या ठिकाणी तुम्ही असे यूज करू शकता. आयदर यू कॅन यूज डॉलर डॉलर एक्स और डॉलर कर्ली ब्रॅकेट डॉलर एक्स कर्ली ब्रॅकेट क्लोज, और यू कॅन यूज डॉलर फन. ओके, म्हणजे हे फन कुठून आलं? या ठिकाणी हे फन जी मी लिहिलं आहे ते इथं पुटअप करतो येतो. म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबल क्रिएट होणार कोणता? डॉलर फन. ओके, या ठिकाणी कन्सिडर करणार डॉलर फन इज इक्वल टू 1 2 3 4 5. समजलं? सो इट इज कॉल्ड रेफरन्स व्हेरिएबल. सो नेक्स्ट, स्कोप अँड लाईफ टाईम ऑफ PHP व्हेरिएबल्स. जेवढे व्हेरिएबल्स असतील त्यांना काय असणार आहे? स्कोप किंवा त्याचा असणार आहे काय? लाईफ टाईम. स्कोप मीन्स व्हॉट? व्हेरिएबल कॅन बी डिक्लेअर्ड एनिवेअर इन द स्क्रिप्ट. म्हणजे या ठिकाणी व्हेरिएबल तुम्ही कुठेही डिक्लेअर करू शकता. जसं सी मध्ये काय रिस्ट्रिक्शन आहे? व्हेरिएबल सुरुवातीलाच
व्हेरिएबल डिक्लेरेशन करायच्या नंतर यूज करू शकताय, पण या ठिकाणी व्हेरिएबल कुठेही डिक्लेअर करू शकताय. ओके. द स्कोप ऑफ व्हेरिएबल इज द पार्ट ऑफ द स्क्रिप्ट, म्हणजे पार्ट असणार आहे स्क्रिप्टचा की ज्या ठिकाणी तुम्ही व्हेरिएबल रेफर करू शकताय किंवा यूज करू शकताय, त्या पार्टला म्हणायचं का त्या व्हेरिएबलचा स्कोप. म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या पार्टमध्ये स्क्रिप्टच्या पार्टमध्ये तो व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकताय किंवा रेफर करू शकताय, त्या पार्टला म्हणायचं त्या व्हेरिएबलचा स्कोप म्हणतात. लाईफ टाईम मीन्स काय, तो व्हेरिएबल व्हॅल्यू आपली होल्ड करणार आहे, किती वेळ होल्ड करणार आहे, तर आपण म्हणतोय लाईफ टाईम. समजलं, म्हणजे व्हेरिएबल क्रिएट कधी होणार आणि तो व्हेरिएबल डिस्ट्रॉय कधी होणार, या पिरियडला म्हणतात लाईफ टाईम ऑफ दॅट व्हेरिएबल. सो द टाइम बिटवीन द क्रिएटिंग व्हेरिएबल अँड डिस्ट्रॉइंग द व्हेरिएबल, दॅट इज कॉल्ड लाईफ टाईम ऑफ व्हेरिएबल. ओके. म्हणजे क्रिएट कधी झाला आणि तो व्हेरिएबल निघून कधी जाणार मेमरीमधून, त्या पिरियडला म्हणतात लाईफ टाईम ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे एखादं फंक्शन मी डिक्लेअर केलं असेल, त्या फंक्शनमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल, जेव्हा ते फंक्शन टर्मिनेट होईल त्यावेळेस तो व्हेरिएबल काय होणार, डिस्ट्रॉय होणार, म्हणजे त्याचं लाईफ काय होणार, डिस्ट्रॉय होणार. ओके. जर मी फंक्शनच्या आउटसाईड व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तर तो व्हेरिएबल काय असणार, त्याचा लाईफ टाईम काय असणार आहे, विथिन द फंक्शन अँड आउटसाईड द फंक्शन, तर त्याचा लाईफ टाईम असणार आहे. म्हणजे तो फंक्शन टर्मिनेट झाला की तो व्हेरिएबल टर्मिनेट होणार नाही, डिस्ट्रॉय होणार नाही, कारण तो फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केलेला असतो. दॅट इज कॉल्ड स्कोप अँड लाईफ टाईम. स्कोप मीन्स the area by which, the part by which the variable can be referred or used, that is called scope. So there are three types of scopes, that is local scope and global scope and static scope. Okay, let's see one by one. That is, first is a local scope. A variable declared within a function has a local scope. म्हणजे एखादा व्हेरिएबल फंक्शनमध्येच डिक्लेअर केला असेल, त्या फंक्शनच्या बॉडीमध्येच डिक्लेअर केला असेल, तर त्या व्हेरिएबलचा स्कोप कसला असणार आहे, लोकल स्कोप. म्हणजेच काय, तो व्हेरिएबल त्या फंक्शनच्या बाहेर तुम्ही ॲक्सेस करू शकत नाही. विथिन दॅट फंक्शन वी कॅन ॲक्सेस दॅट व्हेरिएबल ओनली. आउटसाइड दॅट फंक्शन वी कॅनॉट यूज दॅट व्हेरिएबल. दिस इज द स्कोप ऑफ लोकल व्हेरिएबल. ओके. म्हणजे तुम्ही फंक्शनच्या आतच तो व्हेरिएबल यूज करू शकताय, रेफर करू शकताय. आउटसाइड द फंक्शन तो व्हेरिएबल तुम्ही यूज करू शकत नाही, रेफर करू शकत नाही. म्हणून याला म्हणते काय, लोकल व्हेरिएबल किंवा लोकल स्कोप. इट कॅन ओनली बी ॲक्सेस्ड विथिन दॅट फंक्शन. ज्या फंक्शनमध्ये डिक्लेअर केलं आहे त्याच फंक्शनमध्ये तुम्ही ॲक्सेस करू शकता. या ठिकाणी एक्झाम्पल बघताय, मी फंक्शन एक तयार केलं आहे माय टेस्ट नावाचं, आणि एक व्हेरिएबल डिक्लेअर केला एक्स, त्याची व्हॅल्यू दिली आहे 5. कुठे डिक्लेअर केलं आहे, विथिन द फंक्शन बॉडी. फंक्शन बॉडीमध्येच डिक्लेअर केलेलं आहे. सो यू कॅन यूज दिस फंक्शन व्हेरिएबल इनसाइड दिस ब्लॉक ओनली, विथिन द फंक्शन ओनली, नॉट आउटसाइड द फंक्शन. फंक्शनच्या बाहेर तुम्ही हा व्हेरिएबल यूज करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड लोकल स्कोप. ओके. एक्झाम्पल बघूया आपण, लोकल स्कोप, देन ग्लोबल स्कोप आणि स्टॅटिक स्कोप. ठीक आहे. पहिला आपण थेरॉटिकली पार्ट बघूया. सो नेक्स्ट इज अ ग्लोबल स्कोप. ग्लोबल स्कोप मीन्स काय, एखादा व्हेरिएबल आउटसाइड दी फंक्शन मी कोणत्याच फंक्शनमध्ये न डिक्लेअर करता फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केला असेल, दॅट व्हेरिएबल हॅव्हिंग ग्लोबल स्कोप. तो व्हेरिएबलचा स्कोप कसा असणार आहे, ग्लोबल स्कोप. दॅट इज व्हेरिएबल डिक्लेअर्ड आउटसाइड ए फंक्शन हॅज अ ग्लोबल स्कोप. फंक्शनच्या बाहेर मी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तर त्याला म्हणतो आपण ग्लोबल स्कोप असणार त्या व्हेरिएबल. इट कॅन बी ओनली ॲक्सेस द आउटसाइड ए फंक्शन. म्हणजे तो व्हेरिएबल कुठं वापरू शकतोय, डिरेक्टली तर फंक्शनच्या बाहेरच वापरू शकतोय, फंक्शनमध्ये वापरू शकत नाही. सीमध्ये काय होतं, एखादा व्हेरिएबल मी फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केला असेल, तुम्ही आउटसाइड दी फंक्शन पण वापरू शकताय तो व्हेरिएबल, ॲज वेल एज इनसाइड दी फंक्शन पण यूज करू शकता. पण PHP मध्ये रिस्ट्रिक्शन काय, एखादा व्हेरिएबल मी फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केला असेल त्याचा ग्लोबल स्कोप असणार आहे, पण तो व्हेरिएबल डिरेक्टली तुम्ही फंक्शनच्या आत यूज करू शकत नाही, फंक्शनच्या बाहेरच यूज करू शकता. मग त्यासाठी त्यांनी फॅसिलिटी दिली आहे. जर तुम्हाला फंक्शनमध्ये तो व्हेरिएबल ॲक्सेस करायचा असेल तर दोन पद्धतीने तुम्ही ॲक्सेस करू शकता. फर्स्ट तुम्ही दिला आहे कीवर्ड दिलेला आहे तुम्हाला, ग्लोबल नावाचा कीवर्ड आहे. ओके. जर तो व्हेरिएबल जो आउटसाइड द फंक्शन मी डिक्लेअर केला आहे, यूज केला आहे, तो मला ॲक्सेस करायचा आहे या फंक्शनमध्ये, तर तुम्हाला ग्लोबल कीवर्ड पहिला डिक्लेअर करावा लागेल तो व्हेरिएबल. सो ग्लोबल कीवर्ड इज यूज्ड टू ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल फ्रॉम विथिन ए फंक्शन. त्या फंक्शनमध्ये तुम्ही ग्लोबल व्हेरिएबल ॲक्सेस करायचा असेल तर तुम्हाला ग्लोबल कीवर्ड यूज करायला लागेल. सेकंड आहे टेक्निक,
या ठिकाणी बघा फर्स्ट टेक्निक काय, एक्स हा मी ग्लोबल लिहिला आहे, फंक्शन चार्ट डिक्लेअर केला नाही, वरती डिक्लेअर केला आहे, त्याची व्हॅल्यू दिली आहे फाय. इट इज ग्लोबल व्हेरिएबल बिकॉज इट इज डिक्लेअर्ड आउटसाइड द फंक्शन. ओके, सो एक्स व्हेरिएबल मी फंक्शनच्या बाहेर ॲक्सेस करतोय, या ठिकाणी आउटसाइड दिस फंक्शन एक्स ॲक्सेस करतोय, यस. पण मला या फंक्शनच्या आतमध्ये एक्स व्हेरिएबल ॲक्सेस करायचा असेल तर डायरेक्टली मी ॲक्सेस करू शकत नाही, तर मला ग्लोबल कीवर्ड यूज करायला लागेल. सो ग्लोबल $एक्स, परत तो व्हेरिएबल डिक्लेअर करा ॲज अ ग्लोबल म्हणून. म्हणजे मी फंक्शनला सांगतोय काय, एक्स हा मी माझ्या फंक्शनमधला नाही आहे व्हेरिएबल, तो बाहेरून मी घेतलेला आहे. ओके, बाहेरचा ग्लोबल व्हेरिएबल आहे मी सांगतो, आणि तो मला ॲक्सेस करायचा आहे. सो PHP काय करेल, बाहेरचा व्हेरिएबल ग्लोबल जो व्हेरिएबल आहे तो ह्या फंक्शनमध्ये ॲक्सेस करू शकता. दिस इज द फर्स्ट मेथड, दिस इज द फर्स्ट वे यू कॅन ॲक्सेस ग्लोबल व्हेरिएबल इनसाइड द फंक्शन. सो सेकंड वे इज व्हॉट, या ठिकाणी एक्स व्हेरिएबल मी घेतलेला आहे, त्याची व्हॅल्यू 5 घेतलेला आहे, विच इज ग्लोबल. ओके, तर सेकंड वे दिलेलं आहे तुम्हाला. सो PHP स्टोअर्स ऑल ग्लोबल व्हेरिएबल, जेवढे काही तुम्ही आउटसाइड दी व्हेरिएबल डिक्लेअर फंक्शन डिक्लेअर करताय, जेवढे काही व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करताय ते सगळे व्हेरिएबल्स तो होल्ड करतोय. कोण होल्ड करतोय, तो ग्लोबल्स नावाचा ॲरे तुम्हाला दिलेला आहे PHP मध्ये. सो ग्लोबल्स ॲरे इट होल्ड्स द ऑल ग्लोबल व्हेरिएबल्स, इट होल्ड्स द ऑल ग्लोबल व्हेरिएबल. तुमच्या प्रोग्राममध्ये जेवढे व्हेरिएबल फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर केलेत ते सगळे व्हेरिएबल तो होल्ड करायचं काम करत असतोय ग्लोबल्स. सो ग्लोबल्स इज अ ॲरे विच होल्ड्स द ऑल ग्लोबल व्हेरिएबल्स ऑफ युअर प्रोग्राम. ग्लोबल इज अ ॲरे, ग्लोबल्स इज अ ॲरे, पण आपण मागच्या PPT मध्ये पाहिलं, मागच्या सेशनमध्ये पाहिलं, ग्लोबल्सला आपण म्हणतोय काय, सुपर ग्लोबल्स. इट इज कॉल्ड सुपर ग्लोबल्स. ओके, मग याला इंडेक्स कसा ॲक्सेस करायचा, तर इंडेक्स म्हणजे काय असणार आहे, त्या व्हेरिएबलचं नाव असणार आहे. जो तुम्हाला व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल आहे तो तुम्हाला ॲक्सेस करायचा असेल तर त्या ॲरेला पास काय करा, त्या व्हेरिएबलचं नाव पास करा, तो तुम्हाला काय करेल, त्याची व्हॅल्यू ॲक्सेस करून देईल. ओके, so we can modify these global variables inside the particular function using this globals array. Okay, so how to use, under $sign globals व्हेरिएबल कोणता यूज करायचा आहे, मला ग्लोबल व्हेरिएबल कोणता यूज करायचा आहे, एक्स. सो सिंगल कोटमध्ये एक्स लिहा इज इक्वल टू सेम व्हॅल्यू प्लस 10, मला ते ग्लोबल व्हेरिएबलची व्हॅल्यू 10 ने इन्क्रीज करायची. ओके, या ठिकाणी काय होईल, ग्लोबल्स एक्स म्हणजे कोणता व्हॅल्यू घेणार, 5 प्लस 10 दॅट इज 15, आणि 15 स्टोअर कुठे होईल, या ग्लोबल व्हेरिएबलमध्ये, म्हणजे एक्स इज अ ग्लोबल व्हेरिएबल. ओके, सो एक्सची व्हॅल्यू विल 15. ओके, सो इनसाइड द फंक्शन ॲज वेल एज आउटसाइड द फंक्शन तुम्ही यूज करू शकता युजिंग these two techniques. That is, the first technique is using global keyword, and second technique is using globals array. Okay, so let's see example of this. Last point is a static scope. So this is the another scope of this variable, that is a static scope. This is the third point. Okay, local scope, second is a global scope, and third is a static scope. So what is a static scope? The static variable, that is lifetime, is the entire run of the program. Means एखादा व्हेरिएबल मी स्टॅटिक म्हणून डिक्लेअर केला असेल तर त्याचं लाईफटाईम काय असणार आहे, थ्रूआउट दी प्रोग्राम लाईफटाईम असणार आहे. म्हणजे सपोज मी एक व्हेरिएबल घेतला आहे, स्टॅटिक व्हेरिएबल इनसाइड द फंक्शन, पर्टिक्युलर फंक्शनमध्ये डिक्लेअर करतोय. ओके, जर हा स्टॅटिक नसता तर काय झालं असतं, फंक्शन ज्यावेळेस टर्मिनेट होईल त्यावेळेस हा व्हेरिएबल डिस्ट्रॉय झाला असता. पण हा व्हेरिएबल स्टॅटिक असल्यामुळे ज्यावेळेस फंक्शन टर्मिनेट होईल, एक्झिक्युशन स्टॉप होईल, ओके, तर तो व्हेरिएबल डिस्ट्रॉय होत नाही, त्याचं लाईफटाईम तसंच राहणार आहे. म्हणजेच काय, त्याची व्हॅल्यू तो तसाच होल्ड करून ठेवणार आहे. ओके, मीन्स द स्टॅटिक व्हेरिएबल मेंटेन देअर व्हॅल्यू बिटवीन फंक्शन कॉल्स. म्हणजे तुम्ही किती वेळाही फंक्शन कॉल करा, ओके, तो एकदाच इनिशियलाइज होणार, एकदाच क्रिएट होणार, पण तो डिस्ट्रॉय होत नाही. ज्यावेळेस PHPचा कोड टर्मिनेट होईल त्यावेळेस तो डिस्ट्रॉय होईल. ओके, सो स्टॅटिक व्हेरिएबल will not lose its value when the function exists. Okay, when the function exit, ज्यावेळेस फंक्शन एक्झिट होईल, टर्मिनेट होईल, त्यावेळेस तो व्हेरिएबल त्याची व्हॅल्यू लॉस करत नाही, इट होल्ड्स दॅट व्हॅल्यू. ओके, स्टॅटिक व्हेरिएबल्स आर नॉट डिलीटेड आफ्टर एंड ऑफ द फंक्शन एक्झिक्युशन. म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबल डिलीट होत नाहीत मेमरीमधून जेव्हा फंक्शन तुमचं टर्मिनेट होईल त्यावेळेस. स्टॅटिक व्हेरिएबल्स आर इनिशियलाइज्ड ओनली वन टाइम. म्हणजे मी या ठिकाणी 3 वेळा फंक्शन कॉल केलं आहे, माय टेस्ट माय टेस्ट माय टेस्ट. ओके, हे फंक्शन मी 3 वेळा कॉल केलेलं आहे. जेव्हा फर्स्ट टाइम फंक्शन मी कॉल करेल त्यावेळेसच एकदा त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इनिशियलाइज होईल विथ द 0 व्हॅल्यू.
सेकंड टाइम फंक्शन जेव्हा कॉल करेल त्यावेळेस तो इनिशियलाइज होत नाही, कारण का तो मेमरीमध्ये तसंच असणार आहे, त्यामुळे हे इनिशियलायझेशन स्टेटमेंट होत नाही. ओके, सो इट इनिशियलाइज्ड ओनली वन टाइम. Static variables are initialized only one time. So this is about scope of the variable. Okay, let's see example one by one. So first is a local scope. So here I create a function test, my test. Okay, how to create function? So function space name of the function my test. It does not have parameter. So this is the body of the function. Okay, so I declare a variable x inside this function. So x is called having local scope. That is, x can be accessed or used within this function only, not outside the function. म्हणजे या ठिकाणी फंक्शनच्या बाहेर तुम्ही x यूज करू शकता because x has a local scope. Okay, let's run this program. Local.php. Okay, variable x inside function having value 5. Okay, आता मी थोडासा चेंज करतोय, हे स्टेटमेंट मी इथं बाहेर करतोय, ऍक्सेस करतोय. फंक्शनच्या बाहेर मी ऍक्सेस करतोय. ओके, तर चेक करूया आपण. आफ्टर कॉलिंग दिस फंक्शन करूया. फंक्शन कॉल केलं, व्हॅल्यू डिस्प्ले होईल. देन परत मी काय करतोय, एक्सची व्हॅल्यू आउटसाइड द फंक्शन ऍक्सेस करतोय. ओके, सेव्ह इट अँड रन इट. त्या ठिकाणी पहिलं काय होईल, फंक्शन कॉल झालं, व्हेरिएबल एक्स इनसाइड फंक्शन एक्सची व्हॅल्यू 5 डिस्प्ले झाली, फंक्शन टर्मिनेट झालं, एक्सचा स्कोप संपला, एक्सचं लाईफ संपलं. देन नेक्स्ट व्हेरिएबल एक्स आउटसाइड द फंक्शन इज काय झालं, इथं एरर दाखवली, अनडिफाइंड व्हेरिएबल एक्स. सो यू कॅनॉट ॲक्सेस लोकल व्हेरिएबल्स आउटसाइड द फंक्शन. ओके, दिस इज द सिम्पल एक्झाम्पल of the local scope. The next second is a global scope. या ठिकाणी बघा, x मी घेतलाय ग्लोबल व्हेरिएबल. ओके, बिकॉज x मी कुठे डिक्लेअर केलाय, आउटसाइड द फंक्शन. x डिक्लेअर केलाय आउटसाइड द फंक्शन. ओके, नेक्स्ट या ठिकाणी काय केलंय, फंक्शन कॉल केलंय माय टेस्ट फंक्शन कॉल होईल. ओके, आय एम इनसाइड फंक्शन, एक्स मी इथं ॲक्सेस करायला डिरेक्टली. एक्स मी या ठिकाणी ग्लोबल व्हेरिएबल मी डायरेक्टली ॲक्सेस करतो या ठिकाणी. त्याच्यानंतर फंक्शन कॉल झाल्यानंतर मी परत एक्स व्हेरिएबल डिक्लेअर करतो, ॲक्सेस करतो, यूज करतो. तर त्याचं चेक करूया आपण आउटपुट काय. global.php. सो आय एम इनसाइड फंक्शन एक्सची व्हॅल्यू तर तुम्हाला डिस्प्ले झाली नाही, व्हॅल्यू ॲक्सेस झाली नाही, पण आउटसाइड द फंक्शन एक्सची व्हॅल्यू ॲक्सेस झालेली आहे 5. ओके, सो अनडिफाइंड व्हेरिएबल एक्स, लाईन नंबर 6. म्हणजे हा फंक्शन बॉडीमध्ये मी एक्स ॲक्सेस केलेला आहे, हा तो रॉंग आहे, त्याला कळत नाही की हा एक्स कोणता आहे. ओके, मग मला काय करायचं आहे, आता ग्लोबल व्हेरिएबल एक्स जो आहे तो मला इथं ॲक्सेस करायचा आहे. ओके, तो मी ॲक्सेस कसं करणार, युजिंग ग्लोबल कीवर्ड, ग्लोबल $, नेम ऑफ द व्हेरिएबल एक्स. आता याला मी सांगितलं की एक्स मी वापरतोय तो कुठे आहे, तो ग्लोबल व्हेरिएबल. नाउ आय कॅन ॲक्सेस दिस एक्स इनसाइड दिस फंक्शन. ओके, सो चेक इट. सो आय एम इनसाइड फंक्शन 5, आय एम आउटसाइड फंक्शन व्हॅल्यू इज 5. ओके, दिस इज द फर्स्ट टेक्निक. सेकंड टेक्निक व्हॉट, यू कॅन ॲक्सेस दिस ग्लोबल व्हेरिएबल्स युजिंग $globals array. $globals array. Now you can access this value using $global array. So $global in bracket $x, name of the in bracket single quote x, name of the global variable. Okay, त्याची व्हॅल्यू मला काय करायची आहे, इन्क्रीज करायचं आहे बाय 10. कसं करणार, एक्स मी इकडं ॲक्सेस करतोय, प्लस व्हॅल्यू कितीने इन्क्रीज करायची आहे, 10 इन्क्रीज करायची. ओके,
व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू मी ॲक्सेस केली बाय युजिंग दिस ॲरे. ओके, सपोज दुसरा व्हेरिएबल असेल इथं मी वाय घेतला असेल या ठिकाणी, तर तो वाय व्हेरिएबल पण तुम्ही ॲक्सेस करू शकता सेम. ओके, आता ह्या ठिकाणी प्रॉब्लेम काय येईल, एक्स तुमचा व्हॅल्यू इन्क्रीज झाला 10, पण इथं एक्स ॲक्सेस करताना प्रॉब्लेम येतोय. म्हणून हा ॲक्सेस करण्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, ग्लोबल हा कीवर्ड यूज करायला लागेल, $x. ओके, तर चेक करा. So I am in function x having value 15. I am outside function value 15. फंक्शन मध्ये मी जर चेंज केली व्हॅल्यू, तर आउटसाइड द फंक्शन मला व्हॅल्यू काय मिळेल, चेंज झालेलं मिळेल. ओके, म्हणजे फंक्शन कॉल केलं, फंक्शन कॉल केल्यानंतर मी व्हॅल्यू चेंज करतोय, मॉडिफाय करतोय, आणि त्याचा इफेक्ट इकडे झालेला आहे नंतर आउटसाइड द फंक्शन. ओके, सो क्लिअर इट. सो यू कॅन ॲक्सेस और अपडेट value of the global variable inside the function using globals array, or you can refer or use that global variable using the global keyword. Okay, next आपण पाहिला static scope. So static scope चेक करूया आपण. फर्स्ट स्टॅटिक स्कोप नसेल तर काय होईल हे चेक करूया आपण. ओके, सो फंक्शन मध्ये एक्स व्हेरिएबल घेतलाय, त्याची व्हॅल्यू दिलेली 5, आणि त्याची व्हॅल्यू डिस्प्ले करतोय, व्हॅल्यू ऑफ एक्स इट इज 5 डिस्प्ले होईल, आणि त्याची व्हॅल्यू मी इन्क्रीज करतोय बाय 1. आणि हे फंक्शन मी 3 वेळा कॉल केलं. पहिलं फंक्शन कॉल केलं, फर्स्ट टाइम फंक्शन कॉल होईल, व्हॅल्यू असणार आहे 5, डिस्प्ले होईल 5, देन त्याची व्हॅल्यू इन्क्रीज करतोय 6. ओके, सेकंड टाइम फंक्शन कॉल करतोय, थर्ड टाइम फंक्शन. आउटपुट चेक करा पहिला काय होईल. That is a static.php. So every time it displays the value x value as a 5. Reason काय याचा, this is a local variable. Okay, when the function is terminated, the local variables, that is lifetime of that local variable, is exit, that is destroyed. The variable is destroyed when the function goes terminated. Okay, so first time function जेव्हा मी कॉल करेल त्यावेळेस तो व्हेरिएबल क्रिएट होईल, व्हॅल्यू अपडेट होईल, फंक्शन टर्मिनेट झालं, व्हेरिएबल डिस्ट्रॉय होईल. सेकंड टाइम फंक्शन कॉल केलं की सेम तशीच होणार, व्हेरिएबल क्रिएट होईल, आउटपुट येईल, व्हॅल्यू इन्क्रीज होईल, व्हेरिएबल डिस्ट्रॉय होईल. ओके, सो एव्हरी टाइम इट initialize that value, it create the variable and it initialize that variable and it update that variable every time. Okay, but when I declare x variable as static, see the output first. So here value of x is 5, then 6 and 7, because I declared x as a static. So when first time I call that function, जेव्हा मी फंक्शन पहिल्यांदा कॉल करतोय त्यावेळेस काय होईल, फर्स्ट टाइम करतोय त्यावेळेस एक्स इनिशियलाइज होईल विथ व्हॅल्यू 5, व्हॅल्यू आउटपुट होईल 5, एक्स इन्क्रीज होईल 1. आता फंक्शन टर्मिनेट होईल, पण एक्स डिस्ट्रॉय होत नाही, इट रिमेन्स इन द मेमरी. त्याची व्हॅल्यू आहे जी तो तसंच ठेवतोय, तो डिस्ट्रॉय करत नाही. ओके, सो सेकंड टाइम फंक्शन मी जेव्हा कॉल करेल, आता तो इनिशियलाइज करणार नाही स्वतःला, कारण एकदा तो इनिशियलाइज झालेला आहे, त्यामुळे हे स्टेटमेंट परत एक्झिक्यूट होत नाही. सो इट डिस्प्ले द व्हॅल्यू ॲज अ 6 and it increase the value x by 1, that is 7. and again फंक्शन मी जेव्हा कॉल करतोय थर्ड टाइम, तेव्हा परत काय होईल, व्हॅल्यू डिस्प्ले होईल आणि त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. सो इट विल डिस्प्ले द 5, 6, 7. ओके, सो दिस इज द यूज ऑफ स्टॅटिक स्कोप. ओके, सो नेक्स्ट is a typecasting. So what is the use of typecasting, or what is a typecasting? The typecasting is the process of changing of type of variable from one type to another type. म्हणजे त्या व्हेरिएबलचा टाईप एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये मी जेव्हा चेंज करतो त्याचा डेटा टाईप, त्याला म्हणतो आपण टाईपकास्टिंग. ओके, सो PHP सपोर्ट्स एक्सप्लिसिट टाईपकास्टिंग, तो इम्प्लिसिट टाईपकास्टिंग सपोर्ट करतोय, तो ऑटोमॅटिक टाईपकास्टिंग करतोय. पण जर तुम्हाला कंपल्सरी एखाद्या व्हेरिएबलचा टाईपकास्ट करायचाच असेल तर तुम्ही एक्सप्लिसिटली पण त्याचा टाईपकास्टिंग करू शकता. ओके, सो PHP टाईपकास्टिंग सपोर्ट्स explicit typecasting also. So PHP typecasting is similar to C language.
सी लँग्वेजमध्ये एखाद्या व्हेरिएबलचा टाईप जसा चेंज करताय तसंच या ठिकाणी त्याचा व्हेरिएबलचा टाईप कास्ट करू शकताय, चेंज करू शकताय. सो इन ब्रॅकेट या ठिकाणी सिंपल एक्झाम्पल बघा. सो ए इज इक्वल टू 1. सो 1 इज डिक्लेअर्ड ॲज अ इंटिजर. सो ए इज व्हेरिएबल हॅव्हिंग व्हॅल्यू 1. सो ए इज ॲज अ इंटिजर टाईप. ओके. आता मला या ठिकाणी काय करायचं आहे, एचा टाईप कास्ट करायचा आहे इन अ फ्लोट. सो चेंज कसं करणार. सो ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट फ्लोट कशामध्ये चेंज करायचं आहे, टाईप कास्टिंग फ्लोटमध्ये. सो $a. सो एची व्हॅल्यू काय होईल, एचा टाईप काय होईल, फ्लोटमध्ये चेंज होईल. ओके. आणि त्याची व्हॅल्यू मी एला असाइन करतो अगेन. ओके. सो दिस इज द example of typecasting. So we can typecast in int, bool, float, string, array, object, unset. Okay. So unset means null. एखादा व्हेरिएबलचा नल ठेवायचा असेल तर तुम्ही नल मध्ये पण टाईपकास्टिंग करू शकता. सेकंड ऑप्शन आहे सेट टाईप फंक्शन थ्रू तुम्ही काय करू शकता, टाईपकास्टिंग करू शकता. या ठिकाणी एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल. सो काउंट इज इक्वल टू 5. सो 5 व्हॅल्यू दिली आहे काउंटला, पण 5 व्हॅल्यू काय दिली आहे मी ॲज अ स्ट्रिंग म्हणून दिलेली आहे. म्हणजे काउंटचा डेटा टाईप काय झाला, स्ट्रिंग, बिकॉज 5 इज अ स्ट्रिंग दिलेलं आहे या ठिकाणी. ओके. सो इको गेट टाईप. गेट टाईप फंक्शन काय करेल, जो व्हेरिएबल मी त्या गेट टाईप फंक्शनला पास करेल तो काय करेल, त्याचा टाईप काय तो तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन देईल गेट टाईप. सो गेट टाईप इट रिटर्न्स व्हॉट, स्ट्रिंग. आता मला व्हॅल्यू काय करायची आहे, काउंटची चेंज करायची आहे. काय करायचं आहे, स्ट्रिंग टू इंटिजर करायचं. तर युजिंग सेट टाईप यू कॅन टाईपकास्ट. सो सेट टाईप कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज करायची आहे, टाईप चेंज करायचा आहे काउंट. सो $count, कॉमा इन विच टाईप, इंटिजर. सो युजिंग दिस सेट टाईप यू कॅन कन्वर्ट द टाईप ऑफ द व्हेरिएबल. ओके. सो इको गेट टाईप, परत मी गेट केला आहे टाईप काय तर मला दिसेल काय, ॲज अ इंट. ओके. सो दिस इज द अबाउट द टाईपकास्टिंग इन PHP. लेट्स सी एक्झाम्पल ऑफ टाईपकास्टिंग. So here x is declared as a 5. Okay, so x is of integer type. Then I want to convert variable x into the float and it assigned to the y. मला y ला व्हॅल्यू असाइन करायची ॲज अ फ्लोट म्हणून x ची व्हॅल्यू. सो x ची टाईप कास्ट केला इंटू फ्लोट अँड देन इट असाइन टू द y. सो लेट्स सी द टाईप ऑफ x अँड y. व्हॅल्यू ऑफ x इज y. x व्हॅल्यू x ची डिस्प्ले करतोय आणि त्याचा टाईप पण चेक करायचा आहे, डिस्प्ले करायचा आहे. सो युजिंग गेट टाईप यू कॅन ॲक्सेस द टाईप ऑफ द व्हेरिएबल. ओके. सो नेक्स्ट इज अ व्हॅल्यू ऑफ y डिस्प्ले केलं आहे आणि त्याचा टाईप मी गेट केलेला आहे. सो गेट टाईप इन ब्रॅकेट व्हेरिएबल y. देन अगेन I typecast the variable y into the string. म्हणजे y चा टाईप मी काय केला आहे, स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट केला. युजिंग विच टाईप, विच फंक्शन, सेट टाईप फंक्शन. सो यू कॅन change the type of the variable using set type function. Okay, so set type y variable ची व्हॅल्यू टाईप कास्टिंग करायची आहे, कशामध्ये करायचे, स्ट्रिंग मध्ये. ओके. देन अगेन मी हे स्टेटमेंट वापरतोय, व्हॅल्यू ऑफ y मी डिस्प्ले करतोय आणि त्याचा टाईप पण डिस्प्ले करतोय युजिंग गेट टाईप. सो लेट्स सी द आउटपुट ऑफ दिस कोड. casting.php. So first value of x is 5 and the type is a integer. Okay, so firstly काय x चा टाइप काय, इंटिजर आहे. ओके. देन y चा टाइप चेक करूया आपण. So value of y is 5 and type is double. Double means it is a recognized as a float. Okay. And last statement, y चा टाइप मी स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, युजिंग सेट टाइप. तर y ची व्हॅल्यू काय डिस्प्ले होईल आणि त्याचा टाइप काय होईल चेक करा. सो व्हॅल्यू ऑफ y इज 5 ॲज अ स्ट्रिंग असणार आहे. ओके. आणि टाइप इज कोणता टाईपचा आहे तो, स्ट्रिंग टाइप, नॉट अ फ्लोट और डबल. ओके. सो यू कॅन टाइपकास्ट युजिंग सेट टाइप और युजिंग C प्रोग्रामिंग टेक्निक. and last is a टेस्टिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मला टेस्ट करायची आहे तर तुम्ही टेस्टिंग पण करू शकता इन PHP युजिंग var_dump function. So you can using var_dump function you can get the information about the variables. Okay, so you can check the information about the variables
single or more variables using var underscore dump function. Okay, so this is the syntax, that is var underscore dump. In bracket you can write number of multiple variables by separating comma operator. Okay, so here let's see example of this. So a is equal to 32. Okay, so what is the type of a here? Because 32 is an integer value. Okay, so type of a is here consider as a integer. So echo डिस्प्ले करतोय मी इको थ्रू var अंडरस्कोर डम्प डॉलर a, म्हणजे a ची मला इन्फॉर्मेशन चेक करायची कोणत्या टाईपची आहे. ओके, सो var dump returns the information about the a variable. Let's see example of testing. फर्स्ट या ठिकाणी x ची व्हॅल्यू 5 आहे. सो x ची इन्फॉर्मेशन मी डिस्प्ले करतोय var अंडरस्कोर डम्प. कोणाची कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्फॉर्मेशन मला पाहिजे? $x, x ची व्हेरिएबलची. ओके, और यू कॅन चेक वेदर x इज अ इंटिजर or नॉट युजिंग is अंडरस्कोर int फंक्शन. या ठिकाणी is अंडरस्कोर int फंक्शन चेक करू शकता की x इंटिजरची व्हॅल्यू आहे का, इंटिजर टाईपचा आहे का. मी इथं चेक केलंय का आता या ठिकाणी is अंडरस्कोर डबल मीन्स व्हॉट, x हा व्हेरिएबल डबल टाईपचा आहे का चेक करू शकतो. ओके, जर मला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कोणतं फंक्शन यूज करणार? var अंडरस्कोर डम्प. जर मला टाईप चेकिंग करायचं असेल एक्स कोणत्या टाईपचा आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हेरियस फंक्शन दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इज अंडरस्कोर इंट इंटिजरचा आहे का चेक करण्यासाठी, इज अंडरस्कोर डबल. सो व्हॉट इट रिटर्न्स हिअर, इज इंट फंक्शन रिटर्न्स व्हॉट 1 वेन व्हेरिएबल ऑफ टाईप इंटिजर. जर हा व्हेरिएबल इंटिजरचा असेल एक्स तर त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार 1. otherwise it does not return any value. ओके, या ठिकाणी x जर व्हेरिएबल डबल टाईपचा असेल किंवा फ्लोट टाईपचा असेल तर त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार, या फंक्शनची व्हॅल्यू रिटर्न असणार आहे 1. ओके, सो चेक द आउटपुट ऑफ दिस कोड. इट इज testing.php. सो या ठिकाणी मला मिळाली व्हॅल्यू इंट इन ब्रॅकेट 5. ओके, फर्स्ट स्टेटमेंट आउटपुट आहे या स्टेटमेंट var अंडरस्कोर डम्प $x. सो x इज अ इंटिजर टाईप आणि व्हॅल्यू काय त्याची 5 या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सो x इज अ इंटिजर टाईप आणि व्हॅल्यू आहे त्याची 5. ओके, नेक्स्ट स्टेटमेंट इज अंडरस्कोर इंट $x. सो x चा डेटा टाईप काय? इंटिजर आहे. सो इट रिटर्न्स व्हॉट 1, व्हॅल्यू 1 रिटर्न केलेली आहे. ओके, इट रिटर्न्स 1. लास्ट स्टेटमेंट दिलेलं आहे इज अंडरस्कोर डबल $x. x ची व्हॅल्यू डबल टाईप आहे का चेक करतोय मी. x ची व्हॅल्यू डबल आहे का? नो. सो इट रिटर्न्स एम्प्टी स्ट्रिंग, त्यामुळे इथं आउटपुट तुम्हाला दिसत नाही काय. ओके, सो दिस इज अबाउट टेस्टिंग द व्हेरिएबल व्हॅल्यूज अँड डेटा टाईप. सो PHP provides all these variables functions to check the testing the value of the variables. That is array, is boolean. एखादा व्हेरिएबल बुलियन टाईपचा आहे का चेक करण्यासाठी इज अंडरस्कोर बुल फंक्शन, इज कॉलेबल, इज काउंटेबल, इज डबल, इज फ्लोट, सगळे फंक्शन दिलेले आहेत तुम्हाला कशासाठी? टू टेस्टिंग द व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल. तो व्हेरिएबल नल आहे का, लॉंग आहे का, मेमरिक आहे का, ऑब्जेक्ट आहे का. ओके, सो दिस इज द about the testing the value of variables. Okay, and the last point is a defining constants. A constant is a name of, what is constant? A constant is a name or identifier for a simple value. म्हणजे एखादी व्हॅल्यू आहे तुम्हाला तुमच्याकडे 50 व्हॅल्यू आहे सपोज, त्या 50 ला व्हॅल्यू तुम्ही त्या व्हॅल्यूला काय करू शकताय? एक नेम देऊ शकताय और आयडेंटिफिकेशन देऊ शकताय. त्याला म्हणतोय आपण काय? त्या आयडेंटिफिकेशनला किंवा त्या नेमला म्हणतात कॉन्स्टंट. ओके, A constant value cannot change during the execution of the script. म्हणजे एक्झिक्युशनच्या टाइमला त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही. ओके, सो कॉन्स्टंट्स आर केस सेन्सिटिव्ह जस्ट लाईक व्हेरिएबल्स. बाय कन्व्हेन्शन्स कॉन्स्टंट्स आयडेंटिफायर आर ऑलवेज अप्पर केस. जे कॉन्स्टंट जे तुम्ही कॉन्स्टंटचं नाव देणार आहे ते नेहमी कशात ठेवा? बाय अप्पर केसमध्ये ठेवायचं आहे. जे कंपल्सरी नाही पण कन्व्हिनियंट मेथड आहे की कॉन्स्टंटचे नाव तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये द्या, अप्पर केसमध्ये द्या. टू कशासाठी द्यायचं असतं तर व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट याच्या मला डिफरन्शिएट करण्यासाठी. व्हेरिएबल आपण नेहमी देतो स्मॉल लेटरमध्ये, पण कॉन्स्टंट नेहमी कशात द्यायचे? कॅपिटलमध्ये. कॉन्स्टंट नेम स्टार्ट्स विथ लेटर ऑर अंडरस्कोर. कॉन्स्टंटचं नाव तुम्ही अंडरस्कोर किंवा लेटर जस्ट लाईक व्हेरिएबल्स सारखं तुम्ही करू शकता. ओनली स्केलर डेटा
हा महत्वाचा पॉईंट आहे. ओनली स्केलर डेटा म्हणजे बुलियन, इंटिजर, फ्लोट, स्ट्रिंग दॅट इज कॉल्ड स्केलर टाईप कॅन बी कंटेनड इन अ कॉन्स्टंट. म्हणजे कॉन्स्टंट कोणत्या व्हॅल्यूला तुम्ही आयडेंटिफिकेशन देऊ शकता, नेम देऊ शकता की जी व्हॅल्यू बुलियनची असेल, इंटिजरची असेल, फ्लोटची असेल किंवा स्ट्रिंग असेल त्यालाच तुम्ही त्याला कॉन्स्टंट म्हणून डिफाईन करू शकता. सो यू कॅन यूज डिफाईन फंक्शन युजर टू डिफाईन कॉन्स्टंट्स. म्हणजे या ठिकाणी डिफाईन नावाचं फंक्शन दिलेलं आहे PHP मध्ये कशासाठी, कॉन्स्टंट डिफाईन करण्यासाठी, तयार करण्यासाठी. ओके, and you can access that constant value by using constant function. So you can define constant using define function, or you can access the value of the constant by using constant function. Okay, you can directly access the constant value by using name of the constant, or you can access the constant value by using constant function. Both are same. Okay, so let's see example of this constant. It is constant. So here I define a constant by using define data. Name of the constant is here data, and value काय असणार आहे 50. म्हणजे 50 ला मी नेम दिलेला आहे, आयडेंटिफिकेशन दिलेला आहे, काय नाव दिलेलं आहे मी, डेटा. सो डेटा इज द नेम ऑफ द कॉन्स्टंट. ओके, having value 50. So you cannot change the value of this data. Okay, so here I want to access the constant value here. So you can access the this constant value directly, that is data. डायरेक्टली तुम्ही काय करू शकता, कॉन्स्टंटची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता, और युजिंग द कॉन्स्टंट फंक्शन. कॉन्स्टंट फंक्शन तुम्ही, सो कॉन्स्टंट इज अ फंक्शन, याला पास काय करायचं आहे, नेम ऑफ द कॉन्स्टंट डबल कोट मध्ये. सो व्हॉट इज द नेम ऑफ द कॉन्स्टंट हियर, डेटा. सो इट विल ऍक्सेस दिस 50 व्हॅल्यू. ओके, सो यू कॅन ऍक्सेस व्हॅल्यू ऑफ द कॉन्स्टंट डायरेक्टली or using constant function, but you have to define the constant using define function. Okay, so this is the use of define function and constant function. Let's see output of this code. So constant dot php. So value of constant 50, value of constant 50. So first statement is this, it is value of constant. So I use directly name of the constant here, or you can access the value of the constant using constant function. Suppose I want to change the value of this constant. So is it possible to change the value of constant? Let's see. So data is equal to data plus 10. So I am trying to update this constant value by increase by 10. Okay, it is possible. Let's see, check. No, unexpected is equal to. So you cannot change the value of the constant here. Value constant ची value change करू शकत नाही. So it is invalid statement in PHP. You cannot change the value of the constant. Okay, this is the about the constant. So what is difference between constants and variables? So there is no need to write $sign before the constant. Constant define करताना तुम्हाला $sign use करायची गरज नाही. But where as in variable you have to define variable using $sign. So constants cannot be defined by simple assignments. म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट इज इक्वल टू व्हॅल्यू असं द्यायची काही गरज नाही, पण व्हेरिएबलला तुम्हाला काय करावं लागेल, व्हॅल्यू द्यायला लागेल. ओके, दॅट इज अ कॉन्स्टंट्स आर डिफाइंड बाय युजिंग डिफाइन फंक्शन. ओके, कॉन्स्टंट हा नेहमी डिफाइन फंक्शनच तुम्हाला क्रिएट करावं लागेल, व्हेरिएबलला डिफाइन फंक्शन वापरायची काही गरज नाही. सो कॉन्स्टंट मे बी डिफाइंड अँड ॲक्सेस्ड एनीवेअर विदाउट रिगार्ड टू व्हेरिएबल स्कोप रूल्स. कॉन्स्टंट जर असेल तर तुम्ही कुठेही ॲक्सेस करू शकता. ओके, जसं मगाशी आपण पाहिलं की ग्लोबल व्हेरिएबल असेल तर फंक्शनमध्ये प्रॉब्लेम येत होता, मग त्यासाठी ग्लोबल कीवर्ड दिलेला आहे. पण कॉन्स्टंट जर ग्लोबल असेल तर तुम्ही फंक्शनमध्ये डायरेक्टली ॲक्सेस करू शकता, कुठेही ॲक्सेस करू शकता. वन्स द कॉन्स्टंट्स हॅव बीन सेट मे नॉट बी रिडिफाइंड ऑर अनडिफाइंड. एकदा कॉन्स्टंट तुम्ही तयार केला तर त्याच नावाचं कॉन्स्टंट किंवा त्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकत नाही, अनडिफाइंड करू शकत नाही परत. A constant value cannot change during the execution of the script. Okay, so this is the difference between constant and variables.
So constants are defined by using define function, and constants can be accessed anywhere in the script. Okay, regarding the scope of the rules. Okay, so constants cannot be redefined or undefined, and constant value cannot be changed. Okay, and the constants cannot be declared by using $sign. So these are the rules or difference between constant and variables. So thank you for watching this session 3 for of the PHP and MySQL. Okay, advanced programming in PHP and MySQL. Thank you very much. Keep watching the next sessions. Thank you.